नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, तुम्ही पाहताय की माझ्या आजूबाजूला खूप सुंदर असे दुपट्टे ठेवलेत. तर हे पैठणीतलेत आणि तुम्हाला एक अंदाज आलाच असेल थंबनेल वर्ण आणि टायटल वर्ण. आज मी माझ्या फेवरेट स्टुडिओला भेट देतेय, ज्याचं नाव आहे नाविन्याज हँडलूम. हे दादर ईस्ट मधलं प्रचंड गाजलेलं स्टुडिओ आहे आणि पैठणीतले सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. राईट फ्रॉम सारीज टू हँडबॅग्स, एव्हरीथिंग. आज मी तुम्हाला काय कलेक्शन दाखवणार आहे तर नवरात्री आहे आणि सोबतच दसरा, त्याच्यासाठी आपण नवीन आउटफिट्स घालतो. तर त्याचे तुम्हाला पैठणीतले काही युनिक आउटफिट्स आम्ही दाखवणार आहोत. लहान मुलींचे पण आहेत, मोठ्यांसाठी पण आहेत. व्हरायटी आणि प्राइस रेंज तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. एक्झॅक्टली ही खरेदी करायची असेल तर नाविन्याज हँडलूमचा हा नवीन कोरा स्टुडिओ एक्झॅक्टली आहे कुठे ते सांगते. आता मी आहे दादर ईस्ट मध्ये. एक्झॅक्टली कुठे तर हा अख्खा एरिया ह्याला म्हणतात हिंदमाता. हिंदमाता मध्ये कुठे तर सेंट पॉल स्ट्रीट नावाचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरती पर्शियन बेकरी आहे, जी खूप फेमस आहे आणि खूप लोकांना ती ओळखून आहे, माहिती आहे. तर पर्शियन बेकरीच्याच शेजारून पायरीवरती येतात, म्हणजे पायरी आहे तिकडनं फर्स्ट फ्लोअरला आलात तर शॉप नंबर 1 आहे नाविन्याज हँडलूम आणि या बिल्डिंगचं नाव आहे सिल्वर क्रेस्ट. पुन्हा एकदा ऍड्रेस देते. नाविन्याज हँडलूम कुठे आहे तर सिल्वर क्रेस्ट या बिल्डिंग मध्ये शॉप नंबर 1 फर्स्ट फ्लोअरला सेंट पॉल स्ट्रीट आहे आणि सोबतच पर्शियन बेकरी ह्याच्या शेजारी तुम्हाला हा लोकेशन सापडणार आहे हिंदमाता ईस्ट मध्ये. चला जास्त वेळ वाया न घालवता सोनाली बने हिला भेटूया, जी हा स्टुडिओ रन करते आणि काय नवीन कलेक्शन आलंय तिच्याकडे बघूया. मंडळी, सोनाली ताईला आपण भेटतोय. सोनाताई, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. माझ्या फेवरेट स्टुडिओला मी भेट दिली की मला खूप आवडतं आणि शूटच्या आधी साधारण आम्ही 1 तास तरी गप्पा मारतो आणि मग शूट करतो. तुझं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये. आणि तुझंही स्वागत आहे नाविन्याच्या नवीन स्टुडिओ मध्ये. थँक्यू सो मच. तर मी प्रेक्षकांना सांगितलंय की दसरा आणि नवरात्र दोन्ही साठी आपण कलेक्शन दाखवणार आहोत. तर काय नवीन बघायला मिळणार यंदा? आपण व्हिडिओला तर सुरुवात करूच या. त्याच्या आधी मला तुला असं काहीतरी द्यायचंय की मला असं वाटतं ते घालून तू व्हिडिओची सुरुवात कर. बघ बरं तुला आवडतंय का? हे काय आहे? अच्छा, हे हे किती छान आहे. दिस इज प्रिटी. हा जॅकेट आहे राईट? येस, खूप मस्त आणि ह्याचं पॅचवर्क वगैरे छान आहे. तुम्ही लगेच घालून घेते. हो, आणि ते आपण कशापासून केलंय हे मी तुला सांगते. आधी तू बघून घे नीट होतंय का. येस, असं सगळं आवडतं मला. आणि ओके, हे छान बसलंय. माझी साईज आहे का ही? व्यवस्थित बसलाय ना? छान वाटतंय. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? मला तर छान वाटतंय आणि माझ्या आउटफिट सोबत गेलंय ते. येस, मस्त वाटतंय हे. आणि तुला माहिती पडलंय का म्हणजे आपण कशापासून केलंय? नाही, म्हणजे हे साधारण तू जसं फॅब्रिक पासून जॅकेट्स बनवते तसं आहे हे? नाही, मग हा ब्लाउज पीस आहे आणि त्याच्यापासून आपण हे बनवलेलं आहे. ब्लाउज पीस पासून, म्हणजे ज्या ब्लाउज पीस पासून आपण ब्लाउज तयार करतो त्याच्यापासून? हो हो. कसलं भारी आहे ना हे. मला आवडलंय, खूप छान आहे. म्हणजे हे पॅचेस कसले आहेत मग? हे स्लीव्हजला असतात ब्लाउजच्या पीस वरती. ओके, आपण फ्रंटला घेतलेत आणि तुझी बॅग दाखवशील. हे जनरली ब्लाउजला मागे असतं. ओ, कसलं कमाल. दिस इज व्हेरी नाईस. आणि त्याची हाईट आणि हे व्यवस्थित म्हणजे होईल ह्या उद्देशाने आपण ते केलेलं आहे. नाही, खरंच छान वाटतंय आणि हे आय थिंक अशा आउटफिट्स वरती खरंच छान आहे यार, म्हणजे फंक्शनला वगैरे जाताना. ठीक आहे, मग मी हे काढत नाही, मी हे घालूनच व्हिडिओ करणार आहे. चला, ठरलंय. ओके, तर काय दाखवणार आहेस यंदा व्हिडिओ? आपल्याकडे पैठणी लेहंगे त्यावेळेला पुन्हा थोडे वेगळ्या रंगांमध्ये आपण केलेले आहे. ओके, असेच तू जसं आता वेअर केलेलं आहेस त्याच्यामध्ये आपल्याकडे जे ब्लाउज पीसेस आहेत ते. त्याच्यानंतर आपल्याकडे आपण पैठणीमध्ये वेगळे बटवे, त्याच्यानंतर पर्सेस, याचं आज कलेक्शन आम्ही तुला दाखवणार आहोत. मस्त. तर लेहंग्यापासून सुरुवात करतोय. पहिले तू घातलेला लेहंगा प्रेक्षकांना बघू देत व्यवस्थित. तो हा पैठणीचा लेहंगा आणि त्याचसोबत सुंदर दुपट्टा आणि हा मिक्स अँड मॅच केलेला आहे राईट, म्हणजे पेस्टल शेड विथ डार्क कलर. खूप छान वाटतंय आणि तू ज्वेलरी वगैरे पण खूप छान वेअर केली आहेस. नवरात्रीसाठी किंवा दसऱ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं किंवा वेडिंग सीझन साठी पण हे खूप चालतं. अगदी राईट. सो हे खूप मस्त आहे. यातलंच कलेक्शन तू दाखवणार आहेस राईट? ग्रेट. चला सुरू करूयात. पहिला हा पीस तुला दाखवते. अगेन स्काय ब्लू कलर. वा, ते खालती पैठणीचं वर्क किती छान वाटतंय. आणि ही जी तू बॉर्डर बघशील तर ही खूप सॉफ्ट आहे. म्हणजे जनरली जर म्हटली की आपल्याला असं वाटतं की ते कडक फॅब्रिक आहे, पण तसं नाहीये. आणि आतमध्ये पण तू बघशील तर ह्याला कॅन आहे आणि अस्तर आहे. आणि मटेरियल पण बघशील तर आपलं बनारसी फॅब्रिक असल्यामुळे खूप सॉफ्ट आहे. बुट्टी आहे प्रत्येकाला. खूप छान वाटतंय. ग्रेट. सो हा रेडीमेड असा लेहंगा मिळणार? येस, हा लेहंगा आहे आणि त्याच्याबरोबर सेम रंगांमध्ये आपल्याकडे ब्लाउज पीस आहे. सॉरी,
ओढणी आहे. ओके, म्हणजे काही आउटफिट्स ना मिक्स अँड मॅच आहे, काही आउटफिट्स ना सेम रंगाचे. बरं, पण ह्याच्या दुपट्ट्यामध्ये तू डिझाईन बघशील तर हे कमळाचं डिझाईन आहे. क्या बात आहे, किती कमाल वाटतंय ना हे, मस्त. ह्याचा ब्लाऊज दाखवणार होतीस. असा छान मोर आणि पोपटची बुट्टी असलेला बऱ्यापैकी मोठा ब्लाऊज पीस आहे. वा, सो याचा फुल स्लीव्स किंवा आता 3/4 स्लीव्स तर खूपच छान शिवला जाऊ शकतो. अगदी. आणि पुन्हा ही बॉर्डर पण दिलेली आहे. वा, ही बॉर्डर पण खूप छान आहे आणि सॉफ्ट मध्ये आहे बॉर्डर, म्हणजे जी पारंपरिक पैठणीची बॉर्डर म्हटली जाते त्याच्यापैकी. व्हेरी नाईस. सो हा सेट आहे का पूर्ण असा आपल्याला मिळणार? हो, हा असा पूर्ण सेट आपल्याला मिळणार आहे आणि याची किंमत आहे 4500. 4500 ला. सो मला सांग, आता जसा हा ब्लाऊज पीस आहे, सो असा तू शिवून दिलाय, सो ब्लाऊज तुम्ही शिवून देता का? हो, आपण आपल्याकडे शिवतो. बर, आपल्याकडे 2 पद्धतीत आहे की जर तुम्हाला पॅडेड शिवायचं आहे तर 1250, विदाउट पॅड, आणि हे दोन्ही आपण प्रिन्सेस कट मध्ये करतो. ओके. सो विदाउट पॅड करायचं असेल तर 1050. बरं, तर मंडळी तुम्ही प्राइस ऐकलेली आहेच. तर तुम्हाला जो लेहंगा आवडतोय त्याची ऑर्डर तुम्ही नक्कीच प्लेस करू शकता. त्याचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे. सो ह्याच्यासोबत अजून काय काय देणार? याच्या बरोबर आता पोटली नाहीये, पण मी तुला बाकीचे जे डिझाईन्स दाखवते त्याच्यासोबत पोटली पण आहे. वा, मस्त, पटवेई आहे. ग्रेट. सो आणि मी जो आता वेअर केलेला आहे त्याच्यासाठी हा ब्लाऊज पीस आहे. अच्छा, म्हणजे तो वेगळा प्युअर पैठणीचा ब्लाऊज? हो, मी माझा मिक्स अँड मॅच करून घातलेला आहे. पण ह्याच्यामध्ये तू बघशील तर कमळाचं डिझाईन. हो, येस. सो हे अशा पद्धतीचं कमळाचं डिझाईन आहे. कम्प्लीट ब्लाऊज असा सुंदर गोल्डन मध्ये आहे आणि आय थिंक असा ब्लाऊज पीस असेल तर तो कोणत्याही इतर आउटफिट सोबतही यूज केला जाऊ शकतो. अगदी मस्त. आणि मुनिया बॉर्डर आहे त्याला, सुंदर. आणि तो गोल्डन पण बघशील जास्त असा ब्राईट गोल्ड नाहीये, म्हणजे काहींना थोडं कमी गोल्ड हवं. राईट, हो हो हो. सो त्याच्यासाठी जाणार आहे. त्याच्यानंतर आहे हा पांढरा रंग. वाव, व्हाईट तर एनी टाइम सुंदर दिसतो, पण तो फक्त कॅरी नीट करता आला पाहिजे, डाग न पडता. अगदी खूप छान वाटतंय हे. आणि ह्याच्यामध्ये खालती ना फुलांचे खूप सुंदर डिझाईन करण्यात आलेत, ते खूप छान दिसतंय. आणि ह्याच्यावरती ही कमळाचीच डिझाईन आहे. हो, पण ह्याच्यामध्ये आता गंमत बघा, म्हणजे फ्रंट आणि बॅकला हे डिझाईन दिलेलं आहे. ओके. आणि स्लीव्ह साठी बघ असे छान 2 राजहंस आहेत आणि मस्त मध्ये कमळाचं मोठं डिझाईन आहे. सुंदर वाटतंय. अगेन आपण कसंही वापरू शकतो, म्हणजे हे जर तुम्ही स्लीव्हला घेताय तर हे फ्रंट आणि बॅक घ्या. ओके. हे जर तुम्ही स्लीव्हला घेताय तर हे तुम्ही फ्रंट आणि बॅक घ्या, कारण दोन्ही डिझाईन अगेन इथे सेम आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही ठिकाणी यूज होऊ शकतं. नाईस, ग्रेट. आणि ह्याची ओढणी कशी असेल तरी? आणि हे दाखवायचं राहिलं, हा त्याचा बटवा आहे. अच्छा, त्याच सेम रंगाचा बटवा पण आहे. म्हणजे मला असं वाटतंय की फॅब्रिक जो यूज केला तो कुठेच वेस्ट जाऊ नये म्हणून त्याच्यासोबतचा प्रॉपर वापर इथे करण्यात आलेला आहे. आणि बटवा बऱ्यापैकी मोठा आहे, सुंदर. हो, आणि ह्याची ही ओढणी. अच्छा, ऑरेंज कलर मध्ये. वा, सो ही बघा, ही तुम्हाला साधारण अशी ओढणी मिळणार आहे. मस्त, एकदम प्युअर टिपिकल पैठणी वर्क ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा, आणि पैठणीचाच रंग आहे हा ऍक्च्युली. एक सुंदर. सो आता ह्याच्यामध्ये व्हाईट सोबत जसं ऑरेंज आहे, सो तुझ्याकडे दुपट्ट्यामध्ये बरंच कलेक्शन आहे. तर मला समज व्हाईट सोबत ब्ल्यू कलर हवाय किंवा तर रेड कलर हवाय, तर त्याची ओढणी मला मिक्स अँड मॅच करून दिली जाऊ शकते? मिक्स अँड मॅच मध्ये नाही, पण मग तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावी लागेल. अच्छा, ती वेगळी घ्यावी लागेल. ओके, पण हा कम्प्लीट सेट अवेलेबल आहे? कम्प्लीट सेट. बरं, ओके. सो हा पूर्ण सेट 4500 चा. 4500. मस्त. रंग आहे. अरे वा, पेस्टल शेड वरती पूर्ण भरलेले. आतापर्यंत आपण वेगवेगळे बुट्टी बघत होतो आणि खालती डिझाईन बघत होतो, पण ह्याच्यामध्ये खालती मुनिया बॉर्डर आणि कम्प्लीट लेहंग्यावरती वेगवेगळ्या फुलांचे मोटिव्ह आहेत आणि ते खूप छान दिसतात. म्हणजे एकही जागा रिकामी सोडली गेली नाहीये. महत्वाचं, ह्याच्या आतमध्ये जे हे गोंडे देण्यात आलेत, जे इथे आपण ज्याला नाडी म्हणतो, ती पण इतकी व्यवस्थित आहे की ती आतमध्ये जाणार आणि परत ते तुमची दमछाक होणार असं नाही. ह्याला व्यवस्थित डिझाईन केलं गेलंय, त्यामुळे बऱ्यापैकी होऊ शकते व्यवस्थित. आणि ह्याच्या साईज किती बसू शकते? 42 आपण जे म्हणतो ना की डबल एक्सेल जो साईज आहे तो आरामात ह्याच्यात, म्हणजे कोणी किती जाडजूड असतं तरी आरामात होऊ शकतंय त्यांना. नाईस, मस्त. आणि ह्याच्यासोबत अजून काय काय मिळते आपल्याला? आता ह्याच्यासोबत हा बटवा आहे. वा, सो हा बघा, हा अशा पद्धतीचा बटवा मिळणार आहे तुम्हाला. छान. त्याच्यानंतर ब्लाऊज पीस मध्ये असॉर्टेड आहे की याच्यामध्ये आपलं फ्रंट बॅक होणार आहे आणि त्याच्यासोबत
स्लीव्हजला हा असा वेगळा फॅब्रिक आहे. हो, म्हणजे हे जर तुम्ही काट करू शकता. अरे वा, मस्त. हो, सुंदर आहे हे, म्हणजे कमाल कॉम्बिनेशनच छान वाटतोय तो. येस. आणि त्याच्यासोबत ही ओढणी आहे. अरे वा, सुंदर. 4500 मध्ये रेडीमेड लेहंगा मिळतोय तुम्हाला आणि प्रत्येक लेहंग्यामध्ये खालती कॅनकॅन आहे आणि अस्तर पण आहे. त्यामुळे लेहंगा शिवायला गेलात आणि कॅनकॅन लावायला गेलात तर कुठेच तुम्हाला 7-8 हजार मोजावे नाही लागत. म्हणजे इझिली पैसे तेवढे जातात. बिकॉज कॅनकॅन तेवढं महाग सुद्धा मिळतं. पण जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घ्यायला गेलात तर तसं महाग मिळेल, पण ऑफकोर्स तुमच्या बजेटवर असतं. पण मला असं वाटतं 4500 मध्ये लेहंगा, त्याचसोबत तुम्हाला ब्लाऊज मिळणारे, रेडीमेड दुपट्टा आहे आणि अशी पोटली मिळणार, जो तुमचा लुक हा बजेट फ्रेंडली होऊ शकतो. म्हणजे जे वेडिंग साठी किंवा एंगेजमेंट आहे, रिसेप्शन आहे, त्याच्यासाठी 25-30 हजाराचे लेहंगे घेण्यापेक्षा आय थिंक इट इज अ व्हेरी बजेट फ्रेंडली ऑप्शन. मस्त. अगदी मेहंदी असू दे किंवा संगीत असू दे, त्यालाही आरामात घालू शकता. हे मस्त अशी ओढणी आहे ह्याच्यावर, सुंदर. सो प्लेन ओढणी, एकदम कॉन्ट्रास्ट रंग दिलेला आहे. मस्त. हे बघा, ह्या लेहंग्यावरती हा कॉन्ट्रास्ट रंग छान वाटतोय. आणि आता सगळ्यात शेवटी ह्याचं फॅब्रिक थोडं वेगळं आहे. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे, फार डिझाईन नाहीये, पण खाली जो रेड मुनियाची जी बॉर्डर दिलेली आहे, हो, हे खूप कमाल वाटतंय. आणि ती कॉन्ट्रास्ट आहे. आणि मेन म्हणजे ह्याला जे असे चुण्या देण्यात आल्यात ना, ते किती नाजूक आहेत आणि किती भरीव आहेत. म्हणजे भरपूर तो लेहंगा लुक आहे प्रॉपर. आणि जर ह्याचा घेर बघायला गेलो तर आपण एवढा तरी आरामात त्याला घेर आहे. मस्त. सो हे नवरात्रीच्या गरब्यासाठी तर छान आहेच, वेडिंग साठी छान आहेच, पण आय थिंक हे बाकी वेळेला पण तुम्ही युज करू शकता. हा आहे आपला ब्लाउज पीस. त्याच्यामध्ये अगेन ह्याच्यामध्ये 2 पोपट आहेत की जे तुमचे स्लीव्ह साठीचे होणार आहेत. ओके. आणि एक आहे जो तुम्ही बॅक साठी युज करू शकता किंवा फ्रंट. आता समजा काही वेळेला मुली जेव्हा वापरतात तेव्हा त्यांना असा पूर्ण पॅक दुपट्टा नको हवा असतो, त्यांना वन साइड ओपन ठेवायचं असतो. मग तेव्हा हे डिझाईन तुम्ही फ्रंटलाही घेऊ शकता. बरं. आणि बॅकला तुम्ही डीप नेक वगैरे काही ठेवायचं असेल तर तुम्ही ह्या प्लेन युज करू शकतो. ग्रेट. आणि ह्याच्यासोबतचा दुपट्टा असाच कॉन्ट्रास्ट रेड मध्ये आहे. अरे वा. आणि त्याला छान मोठे लोटसचे डिझाईन्स आहेत. खूप सुंदर. मला हे सांगायला आवडेल की माझं कफ्तान या स्टाईल मध्ये आहे आणि असेच त्याला खालती हे देण्यात आलेत. सो ह्याचा कफ्तानही शिवता येतो आणि हे खूप सोयीस्कर आहे वापरायला. मला खूप आवडतं हे. म्हणजे कफ्तान एकदा घातलं की मोकळं, म्हणजे इतकं सोयीस्कर आहे ते आणि हे खूप छान दिसतं. खूप मस्त आहे हे. ग्रेट. सो अगेन 4500. नाही, याची किंमत आपली कमी आहे आणि ही फक्त आहे 3650. वाय सो? बिकॉज ऑफ द फॅब्रिक. जे फॅब्रिक फक्त जे आपण वापरले ते मुनियाची बॉर्डर वापरलेली आहे. अच्छा, म्हणजे जास्त वर्क काम नाहीये त्याच्यामध्ये. बरं, ग्रेट. समजा आता कोणाला कस्टमाइज करून हवं असेल, मला समज एखादा रंग पर्टिक्युलरली आवडलाय, सो से फॉर एक्झाम्पल लव्हेंडर कलर मला आवडलाय, पण मला त्याच्यामध्ये पैठणीचाच लुक करून हवाय इन लेहंगा, तर तसं अवेलेबल आहे कस्टमायझेशन आपल्याकडे? हो, म्हणजे मग जसं आपली साडी धरून चाल, आपल्याला साडीच आहे आपल्याकडे आणि साडीमध्ये जर त्यांना शिवायचंय तर तसंही आपण तयार करून देतो. अच्छा, ओके, ग्रेट. तर कस्टमायझेशन अवेलेबल आहे. कारण हे मी का विचारलं, वेडिंग सीझन लवकरच सुरू होणार आहे. दिवाळी संपल्या संपल्या वेडिंग सीझनला सुरुवात होते आणि थीम वेडिंग खूप होत आहेत अलीकडे. म्हणजे एखाद्या रंगावरती त्यांचे इव्हेंट्स ठरलेले असतात, तर त्याच्यासाठी म्हणून जर कोणाला हा लुक करायचा असेल त्यासाठी मी हा प्रश्न विचारला, जेणेकरून प्रेक्षक तुला लगेच संपर्क साधतील. नक्की. मस्त. ह्याच्यासोबतचा बटवा बघायला आवडेल मला. आहे का ह्याच्यासोबत? याच्यासोबत बटवा नाही आहे. मग आपल्याकडे आपले जे बटवे आहेत ते आपण त्यांना मिक्स अँड मॅच करून दाखवतो. ग्रेट. आणि मग ते घेऊ शकतात. मस्त. त्यातलंही कलेक्शन आम्ही बघणार आहोत मंडळी. त्यासाठी व्हिडिओ अजून आहे आपला पेंडिंग. अजून काय मला वेगळं दाखवू शकतेस? वेगळं म्हणजे आपल्याकडे हे असे छान 2 नवीन दुपट्टे आलेले आहेत. ओ, काय सुंदर आहेत ग, मस्त वाटतात. खूपच प्रिटी आहे. भरलेलं आहे फॅब्रिक. मस्त. आणि हे गोल्डन आणि हे खूपच छान दिसतंय. म्हणजे पिंक कलरचा समज कोणी पैठणीचा टॉप घातला, लेगिन्स घातली, त्याच्यावरती तुम्ही हे इझिली कॅरी करू शकता. खूप छान दिसेल. आणि अगेन आपलं कफ्तान, सो ह्याच्यामध्ये ते तयार होऊ शकतं. आणि दसरा वगैरे म्हटलं, दसरा दिवाळी त्यावेळेला असे व्हायब्रंट कलर्स आणि शिमरिश लुक थोडा जास्त अपेक्षित असतो. सण आहे म्हटल्यावर ते दिसलं पाहिजे. आणि अगेन हा दुपट्टा. ओहो, याच्यावरती मस्त फॅब्रिक पण सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट आहे. म्हणजे असं बघून आपल्याला असं वाटेल कदाचित हा फार जड आहे का किंवा ह्याचे काठ कडक आहेत का, पण तसं नसून हे फार सॉफ्ट फॅब्रिक मधलं आहे. मस्त. आणि ह्याच्यामध्ये पोपट आहे,
कमळ आहे, वेगवेगळी फुलं आहेत आणि खालती प्रॉपर मोराची जी पैठणीची डिझाईन असते ती आणि मुनिया बॉर्डर दिली आहे त्याला. हे खूपच कमाल दिसतंय. काय रेंज जाते या दुपट्ट्यांची? पहिला जो आपण दुपट्टा बघितला तो आहे 1800 रुपयाचा आणि हा दुपट्टा आहे तो 2500चा. हा 2500चा. ओके, ग्रेट. अजून काय मी बघू शकते? अजून आता मी तुला दाखवते आपले ब्लाउज पीसेस, त्याच्यामध्ये जसं आपण हे तयार केलं होतं. आता हा ब्लाउज जो आहे हा आपण स्टिच केलेला आहे. बरं. सो रेडीमेड पैठणीचा ब्लाउज जर शोधताय तर हे असे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील, ज्याच्या स्लीव्स वरती मस्त फुलांचं म्हणजे कमळाचं डिझाईन आहे आणि ह्याच्या बॅकला डिझाईन बघा किती कमाल वाटतेय. खूप सुंदर. काय रेंज जाते ह्याची? आपल्याकडे ब्लाउज पीस आहेत 750 ला आणि जे मगाशी मी तुला स्टिचिंग चार्जेस सांगितले की जर आपल्याला विथ पॅड 1250, विदाउट पॅड 1050. ओके, ग्रेट. सो आता मला पीसेस दाखव ना, म्हणजे प्रेक्षकांना आपण पीसेस दाखवू शकू. शुअर. आपल्याकडे आपण वेगवेगळ्या रंगांमध्ये हे पीसेस करतोय. सो निळा रंग आहे ज्याच्यावरती हे पोपटाचं आहे. अगेन मी जसं म्हटलं की हा बॅकला येईल आणि फ्रंटला स्लीव्हजला हे दोन येते. ओ नाईस, मस्त. हा थोडा कॉपर कलर घेऊन आपण थोडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि आता तुझं जे जॅकेट आहे ते बघ, ते हे फॅब्रिक आहे. अच्छा. सो जे ब्लाउज पीस ती आता दाखवते त्यातनं तुम्ही जसं मी जॅकेट करून घेतलंय तसंही करून घेऊ शकता. हे बघ, हे स्लीव्ह साठीचा भाग आहे. नाईस. आणि हे बॅक साइडचं आहे. हे बॅक साइडचं आहे. ग्रेट, खूपच छान. हे मटेरियल कितीला जात आहे म्हणाले? 750. 750. ओके. सो वेडिंग सीझन आहे, केळवणाचा सीझन आहे, तर तेव्हा काय भेट वस्तू म्हणून देता येईल तर आय थिंक असे ब्लाउज पीस पण देऊ शकता, ज्याचा वापर ज्याला हवा तसा ती व्यक्ती करू शकते. सो हे अशा पद्धतीचं आहे. सो इथे वरती माझ्या राईट हँडला आणि खालती तुम्हाला ते स्लीव्स वर वापरता येतील आणि हे लेफ्टला जे आहे ते तुम्ही बॅक साइडला युज करू शकाल. सुंदर वाटतंय हे. त्याच्यानंतर आता आपण पहिला जो ब्लाउज बघितला होता लोटसचा, त्याचं हे फॅब्रिक आहे. अच्छा, ओके. जो रेडीमेड मगाशी आम्ही ब्लाउज दाखवला त्यातला फॅब्रिक. ग्रेट. सो बरेच असे पीसेस आहेत जे तुम्हाला युज करता येऊ शकतात सणासुदीला आणि आय थिंक हे कोणत्याही साडी सोबत मॅच केले जाऊ शकतात. म्हणजे खणाची साडी नेसा किंवा जॉर्जेट असेल, शिफॉन असेल, डिझायनर साड्यांवरती पण असे साड्या अशा ब्लाउज पीस खूप छान दिसतात. हे अजून थोडंसं वेगळं, मोर आणि पोपट एकत्र. ओके. सो हे अशा पद्धतीचं ब्लाउज पीस आहे. खूप सुंदर वाटतं हे पण. स्लीव्स वर आणि एक बॅकला आणि अगेन मुनिया बॉर्डर. मस्त. सो हे सगळे सेम रेट मध्ये आहेत? येस, हे सगळे सेम रेट मध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये अगदी हा एक ऑफ व्हाईट कलर मधला पण आहे. ओके. पेस्टल शेड मध्ये. सो लाईट कलरची साडी असेल किंवा डार्क कलरची साडी आहे त्याच्यावरती थोडा वेगळा असा ब्लाउज घालायची इच्छा असेल तर असं काही वेअर करू शकता. मस्त. आणि हा एक थोडा वेगळा आहे. याला ना पोपटाला स्पेसिफिकली नाव आहे की हे अमेरिकन पॅरेट्स. अमेरिकन पॅरेट्स. ओके. सो त्याच्यामधलं फुलांबरोबर हा पोपट असतो. ओके. अदरवाईज जर तू आपले पोपट म्हणशील म्हणजे आम्ही म्हणून म्हणतो की हे इंडियन पॅरेट्स आहेत की जे शक्यतो फुलांबरोबर नसतात, क्वचित ती डिझाईन हायलाइट केलेली असते. हे बघ. बरोबर. अच्छा, फरक लगेच जाणून येतो त्यामध्ये की अमेरिकन पॅरेट्स आणि इंडियन पॅरेट्स मध्ये. नाईस. आता हा जो लेहंगा आणि ह्याचा पीस लावलेला आहे हा पण सेम रेट मध्ये जाणार आहे? हो, 4500. वा. हे ह्याची जी बॉर्डर आहे ती खूप छान आहे, मोठीची मोठी बॉर्डर आहे आणि ब्लाउज पीस वरती पण थोडासा वर्क काम केलं गेलंय, मशीन वर्क आहे. मस्त. आणि इव्हन तो दुपट्टा पण बघशील, हे बघ पूर्ण भरलेला आहे. मस्त. आणि बुट्टी पण किती आहे छान. ग्रेट, मस्त. आणि इथे पण इथे हे ठेवलेलं आहे. सो हे प्रिंट मस्त वाटते त्याची, म्हणजे बांधणी प्रिंट आहे, प्रॉपर वाइब्स आहेत ना, नवरात्री वाइब्स. ग्रेट. आणि अगेन आपण ह्या पीस वरती पण मशीन वर्क केलेलं आहे. अरे वा, सही. सो असे वर्क आपण करून देतो का जर एखाद्याला हवं असेल तर? हो, आपण हँडवर्क करून देतो. ओके. हा, तुम्ही समजा तुमचा जर एखादा पीस आहे, ब्लाउज पीस आहे आणि तुम्हाला जर त्याच्यावरती वर्क करायचं असेल तर आपल्याकडे हँडवर्क आपण करून देतो. ओके. सो हे खूप छान वाटतंय. ब्ल्यू वरती बांधणीचा तो प्रॉपर रेड बुट्टीचा काम आहे, तसाच ब्लाउज पीस आहे आणि खालती हे स्कर्ट बॉर्डर बघा किती छान आहे. एवढी मोठी प्रॉपर पैठणी बॉर्डर आहे, पोपट, फुलं, मोर. आणि इतकंच काय तर ह्याचा जो दुपट्टा आहे तो बघा
तोही तुम्हाला रेड मध्ये प्रॉपर असा कमळाचा डिझाईनचा मिळणार आहे. मस्त. दिस इज ऑल्सो फॉर 4500. ग्रेट. मस्त. आता हे तर झालं लेहंग्याचं कलेक्शन, पण दसरा म्हटलं तर प्युअर मध्ये प्रत्येक महिलेची आवड असते की आपल्या वॉर्डरोब मध्ये एकतरी प्युअर पैठणी असावी. तर तुझ्याकडे काही प्युअर पैठणीचं कलेक्शन असेल तर तेही दाखव. येस, मी सुरुवात करणार आहे कॉटन पैठणी. कारण कॉटन पैठणी येऊन साधारण आता एक 5-6 वर्ष झाली आहेत, पण बऱ्याच महिलांना माहिती नाहीये की नक्की कॉटन पैठणी काय असते. तर त्याच्यासाठी वाव. आणि ही हातमागावरची आहे. हो. आणि अगेन किती कशी ओळखायची, मग आपण पदर मागे करायचा आणि हे बघ पुढची आणि मागची डिझाईन सेम दिसते, कुठेच धागा दोरा निघालेला नाहीये. सो पुढे जशी डिझाईन आहे तशी सेम डिझाईन बॅक साईडला दिसते. त्यावरनं त्याची प्युरिटी समजून येते की किती हातमागावरची व्यवस्थित विणली गेली आहे. आणि ह्याची बुट्टी तुम्हाला अशी मिळणार आहे, कोयरी बुट्टी कम्प्लीट साडीवर. मस्त. आणि याला आता आपण ना रनिंग बॉर्डर दिलेला आहे, पण अगेन आपण कस्टमाइज पैठण्या पण तयार करतो. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला पैठणी बॉर्डर हवी असेल तर तशाही पैठण्या तुम्हाला विणून मिळतात. विणून मिळू शकतात. आणि किती वेळ जातो साधारण? कॉटन पैठणीला मॅक्झिमम 8 ते 10 दिवस. जर असे फॅन्सी पल्लू किंवा याच्यामध्ये डबल पल्लू येतात त्याच्यामुळे, पण याच्यामध्ये मुनियाही येतं. त्याच्यामुळे मग त्याला साधारण एक 15 ते 20 दिवस लागतात. ओके. बरं. आणि काय रेंज जाते आपल्याकडे पैठण्यांची? ह्या पैठण्यांची जाते आपल्याकडे 10,800. हे फॅन्सी पल्लू आहेत. बरं. आणि आता थोडं वेडिंग सीझन आणि हे असल्यामुळे ऍक्च्युली आता आपली किंमत होणार आहे 11,800, पण आता सध्या तरी आपण दिवाळीपर्यंत हे 10,800 पर्यंतच ठेवणार आहोत. बरं. ओके. आणि त्याच्यामध्ये अजून हा पण एक रंग आहे, हे बघ. याला आता आपण ही नारळी बॉर्डर काढलेली आहे. कम्प्लीट साडी अशी येलोइश गोल्डन मध्ये आहे का? नाही, पदर असा आहे. वा, खूप सुंदर पदर वाटतोय हा. आणि हातमागावरच्या त्या कारागिरांचं जे काम असतं ना, ते फील लगेच दिसून येतं की ही हातमागावरची, म्हणजे अगदी. कारण की ते काहीच जे हातमागावरचं काम असतं ना ते कधी शार्प नसणार आहे. बरोबर. ते नेहमी तुम्हाला थोडीफार डिझाईन, थोडी अप अँड डाऊन किंवा थोडी ओबडधोबड दिसणार, वेगवेगळी दिसणार, ती परफेक्ट नसणार आहे. आणि हे पुन्हा अगेन आपण आतला भाग की कुठे इथे थ्रेड कटिंग्स नाहीये. मस्त. हे पूर्णपणे हँडलूम आहे आणि याला रनिंग ब्लाउज पीस असतो. पण आम्ही सांगताना एक सजेशन देतो की ह्याच्यामध्ये जर तुम्ही कॉन्ट्रास्ट, जसा आता हा राणी रंग आहे, त्याच्यामध्ये ब्रोकेड मध्ये जर तुम्ही ब्लाउज शिवून घातलं तर साडी उठून दिसते आणि ब्लाउजही उठून दिसते. राईट. आणि ही आंबा रंगाची कॉटनची पैठणी आहे आणि खूप सुंदर दिसते. ही कमाल आहे. व्हेरी नाईस. ही मी एक शोल्डरला घेऊन बघू शकते का? मला ही खूप आवडली आहे. आणि ह्याची काय प्राइस जाते आपल्याकडे? 10,800. 10,800. ओके. आणि एक साडी बनायला, अशी साडी बनायला साधारण किती दिवस जातात? साधारणतः मी जसं तुला म्हटलं की एक धरून चल 10 दिवस. पण जर हा एक रंग सुरू आहे तर एका रंगाच्या तुमच्या 10 पैठण्या झाल्याशिवाय ते पुढचा रंग सुरू नाही करू शकत. येस. त्याच्यामुळे किती पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि किती छान वाटतोय ना हा रंग. आणि हा ऍक्च्युली दिवाळी दसऱ्यासाठी तर खूप कमाल दिसतोय. आणि पाडव्यासाठी तर नवऱ्याकडनं काही घ्यायचंय तर हे खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक महिलेची इच्छा असते की माझ्या वॉर्डरोबमध्ये एक तरी हातमागावरची पैठणी असावी. तर मस्त ऑप्शन आहे हे. ग्रेट. अजून काही कलर्स आहेत का ह्याच्यामध्ये? कलर नाही, मी तुला आता असा एक प्रकार दाखवतेय की ज्याच्यामध्ये बॉर्डर मध्ये आपण जर वापरलीये पण पदरामध्ये जर नाही वापरलीये. आता हा काय प्रकार असतो तर हा आता आपण ओपन करून बघूया. पैठणीचा रंग जो आहे तो बघशील तर लेमन येलो आहे. ओके. पण पदर जो आहे तो बघ इथे आपण थोडीही जर वापरलेली नाहीये. याला म्हणतात रेशीम बाय रेशीम. म्हणजे आतलं पण सगळं काम रेशीमने आहे आणि जिथे जर वापरली जाते तिथे जर न वापरता तो पदर पूर्णपणे रेशीमानेच काढलेला आहे. त्याच्यामुळे तू बघशील तर हे इतकं सिंपल, सोबर पण सुंदर काम जे दिसतं. वा, खूपच छान वाटतंय ना हे. खूप मस्त पैठणी आहे. ग्रेट. आणि एकच मोठा मोर आहे. मोठा मोर, त्यामुळे फ्लोटिंग पल्लू ठेवणं अपेक्षित आहे, सो दॅट ते तुम्हाला फ्लॉन्ट करता येईल. बरं, अशी किती साड्या आणि किती रंग असतील आपल्याकडे अवेलेबल? आपल्याकडे आता तुला सांगते एक साधारण 10 ते 12 रंग आपल्याकडे कायम तयारामध्येच असतात. नाईस. आणि जसं आपण म्हणतो की आपल्याला कस्टमायझेशन हा पण आपला एक प्रकार असल्यामुळे आम्ही वेगवेगळे रंग, वेगवेगळे पदर आम्ही तुम्हाला पाठवतो. मग तुम्हाला समजा असं झालं की मला या रंगामध्ये मला फॅन्सी पल्लू नकोय, मला डबल पल्लूच हवाय, किंवा आता आपण जो बघितला होता पॅरेट पल्लू आपल्याला तो हवाय, तर आम्ही तुम्हाला तशाही पैठण्या तयार करून देतो.
वा Yes. मस्त. पण अगेन जसं तू म्हणालीस की पेशन्स हा पार्ट आहे की जर खरंच, आपल्याला हो. कस्टमायझेशन हवं असेल, वेळ लागतो जर त्याला कारण कस्टमायझेशन नको हवं असेल तर आमच्याकडे काय तयार आहेत त्याचे आम्ही तुम्हाला फोटो पाठवतो आणि मग ते तुम्ही सिलेक्ट केलेत तर तुम्हाला हवं असेल तर आम्ही आमच्याकडनं फॉल बिडिंगची फ्री सर्व्हिस देतो. तर अरे वा. त्याच्यासाठी तुम्हाला एक मॅक्झिमम 2 ते 3 दिवस थांबायला लागतं. बर अदरवाईज पैठण्या तयार असतात. मस्त. सो जसं तुम्ही मगाशी सांगितलं की ब्लाऊज सुद्धा शिवून मिळू शकतात. सो तुम्ही पैठणी सिलेक्ट करा, त्या सेम रंगाचा ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर ते तर आहे, शिवाय तुम्ही तिच्याकडनं एखाद्या पैठणीचा फॅब्रिक घेऊन त्याचा ब्लाऊज शिवून ह्याच्यासोबत स्टाईल केला तरी तो छान दिसणार आहे, नो डाऊट. मस्त. अजून काय साड्यांचं कलेक्शन दाखवशील? अगेन आपण जसं आता बघितलं होतं रेशीम बाय रेशीम कॉटन मध्ये, तसं मी तुला एक मुनिया अशी दाखवते की ज्याच्यामध्ये आपण पदर स्पेसिफिकली ओ नाईस. जनरली जर असते ना ती ऑलवेज ना बाहेर असते हा आणि मोटिव्ह असतात ना ते आपले रेशमांमध्ये असतात. ओके. तर आम्ही हे टोटली ऑपोजिट करून बघायचा प्रयत्न केला की आपण पल्लूचा पूर्ण पार्ट जो आहे तो आपण रेशीम मध्ये ठेवलाय हा आणि जो रेशमाचा असतो भाग तो आपण जरीमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे बरं. इतके छान तू म्हणशील तर सगळे मोटिव्ह जे आहेत ते आपण जरीमध्ये हायलाइट करायचा प्रयत्न केलेला आहे. मस्त. खूपच सुंदर Yes. साडी आहे ही. आणि अशी बुट्टी आहेत. हो, मस्त. गोल बुट्टी आहे आणि मुनिया मुनिया बॉर्डर आहे. border आहे. अगेन मुनिया बॉर्डर कायम ना जरीमध्येच असते. ओके. त्याच्यामुळे त्याचे कार्ड जे आहेत ना ते खूप डार्क आणि म्हणजे मी आता तुला एक एक्झाम्पलच इथे दाखवते. हे बघ, हे जे कायम वर्षानुवर्ष आपण जे मुनिया बघत आलोय किंवा वापरतोय हे बघ, तर हे पूर्णपणे जरीमधली असते. ओके. आता त्याच्यासोबत तू ही ठेवून बघ, म्हणजे जेव्हा बऱ्याचदा असं होतं की बाय प्रोफेशन जर तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही ऑफिसला जाताय आणि तिथे जर तुम्हाला काही ओकेजन निमित्त जर साड्या नेसायच्या आहेत तर ह्या फार तुम्हाला चकचकीत आणि भरजरी वाटणाऱ्या साड्या असतात. बरोबर. पण अशाच वेळेला जेव्हा तुम्ही ह्या नेसता त्यावेळेला तो लुक थोडासा सेटल होण्याचा प्रयत्न असतो. नाईस. तर त्याच्यामुळे अशा काही पैठण्या अगेन आपण कस्टमायझेशन वरती भर देऊन तुम्हाला हवेत ते रंग आपण त्याप्रमाणे त्या पैठण्या तयार करून देतो. नाईस. काय रेंज जाते ह्या साडीची? ही जी आहे ही 35,800 ची आहे. 35,800. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण काय करतो तर आपली पैठणी भिशी दर महिना आपण तुम्ही 1,000 रुपये 2,000 तुमची जी काही कपॅसिटी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही 6 महिन्यात तुमची इथे तुम्ही एक किंमत तुम्ही साठवू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जी पैठणी हवी आहे, जो रंग हवाय, जो पदर हवाय तर ते तुम्ही तयार करू शकता. वा, म्हणजे हे पण मस्त इन्व्हेस्टमेंटच आहे, नो डाऊट. सुंदर. ग्रेट. अजून काही कलेक्शन आहे यामध्ये? एक कलेक्शन म्हणजे तुला आता वेडिंग आपलं सीझन आहे म्हणून एक पिवळ्या रंगाची अशी पैठणी दाखवते की याला 2 ते 3 नाव आहेत. याला डबल पल्लू म्हणतात किंवा याला 14 पिकॉक्स डिझाईन म्हणतात. येस. आणि जनरली ही पैठणी आपण जेव्हा विधी आणि याच्यासाठी नेसतो तर ह्याला ना एक लाईट लव्हेंडर कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे. वा, तो थोडासा वेगळा कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे. ग्रेट. सो हे दसऱ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. ह्याची काय रेंज आहे? 14,800. 14,800. सो आम्ही वेगवेगळी रेंज तुम्हाला दाखवतोय. मगाशी आम्ही 10,800 ची दाखवली, आता 35,000 ची दाखवली. अगेन आम्ही 14,000 आलोय. त्यामुळे रेट्स जसं काम आहे, ज्या प्रोडक्ट वरती जेवढं काम आहे, जितकी मेहनत त्याला लागली त्यानुसार प्राइस रेंज बदलत जाणार आहे. सो ती फिक्स्ड रेट नसणार आहेत. आणि अगेन आता हा प्युअरचा पदर. सो पुढून आणि मागून तसा सेम दिसणार आहे. ग्रेट. आणि अगेन आपल्याकडे जेवढ्या पण पैठण्या आपण तयार करतो त्याला सिल्क मार्क असतं. आणि सिल्क मार्क हे आपल्याला म्हणजे महिलांना माहिती हवं की ते आपल्याला सेंट्रल मिनिस्ट्री कडून मिळतं. जेव्हा तुम्ही स्कॅन करता तेव्हा तुम्ही ज्या ब्रँड कडनं हे खरेदी करताय सो त्या ब्रँडचं नाव दिसतं आणि म्हणजे ते 100% प्युअर आहे. राईट. सो हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. महिलांनी जेव्हाही कुठे खरेदी तुम्ही कराल, एक्झिबिशन्स मध्ये जाता तेव्हाही जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा तिथे सिल्क मार्क अवश्य पहा. राईट. आणि मग खरेदी करा. नाईस. कारण की खूप लोक सिल्क मार्कच्या नावाखाली इतरही प्रोडक्ट्स विकताना आपल्याला दिसतात. आणि जसं तू मगाशी म्हणालीस वर्क होतं का, तर आपण काय करतो याच्यावरती वर्क आहे. येस. आणि आपल्या ज्या पैठण्या असतात त्या बऱ्याच ना म्हणजे लग्नातल्या पैठण्या म्हण की ज्या टाकवतही नाही पण आपल्याला थोडासा त्याचा लुक रिवाइव्ह करायचा असतो तर आपण काय करू शकतो तर हे पूर्णपणे हँडवर्क आहे. नाईस यार, हे मस्त हँडवर्क आहे. आणि त्याच्यामुळे तू बघशील तर पदराला ना एक वेगळंच लुक क्रिएट झालाय आणि इव्हन बॉर्डरला पण
वा, सी बॉर्डरला पण इथे आणि सिक्वेन तुझ्या आणि हाताकडे आहे बघ आपला सिल्क मार्क. येस, तुम्ही मगाशी म्हणाले होते. सो सिल्क मार्क इंडिया असं तुम्हाला लिहिलेलं दिसेल आणि इथे Yes. स्कॅनर आहे. त्याचसोबत इथे जसं तिने सांगितलं की वर्क म्हणजे पैठणीवरती वर्क, प्युअर पैठणीवरती वर्क कधीच कोणी केलेलं नसेल, पण Yes. हे खूप छान कॉन्सेप्ट आहे. काय रेंज जाते या साडीची? जसं मी तुला म्हटलं की पैठणीची रेंज आहे आपली ती 14,800 जाते. अगेन जे वर्क सुरू होतं आपलं तर ते 3,000च्या पुढे सुरू होतं. ओके, जसं वर्क आपण करून घेणार Yes, त्या पद्धतीने yes. प्राइस रेंज बदलणार. म्हणजे नुसता पदर घेतला तर 3,000 आणि पदर विथ बॉर्डर घेतलं तर त्या बॉर्डरचे आपले पुन्हा 1,500 वेगळे होतात. ओके, सगळे मिळून एक 4,500 रेंज आपली पुढे सुरू होते. बर, ओके. Yes. मस्त आहे. हा पण कलर किती छान आहे. सो हा धुपछाव रंग आहे. धूपछाव रंग आहे, खूप छान वाटतोय. म्हणजे एरवी बघताना तो व्हायलेटचा शेड देतोय आणि Yes. बाहेर वेगळं बघताना तो थोडा मेहंदी रंगाचा शेड देतोय. खूप छान वाटते ही पण. ते जनरली संध्याकाळचे जेव्हा लग्न असतात ना, रिसेप्शन्स असतात तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की नक्की कुठल्या रंगाचं आपण काय वेअर करावं. येस, सो हे आय थिंक जसं तू म्हणालीस की नाईट वेडिंग असतात तेव्हा वेअर करायला खूप छान आहे. आणि हे ऍक्च्युली बघा किती छान ते चमकतंय, जशी लाईट पडेल त्यावरती त्या पद्धतीने ते चमकते, खूप सुंदर दिसते. आता तू हे काय दाखवणार आहेस? हे काय आहेत? हे दुपट्टाज आहेत. ओके, हल्ली मुनिया बॉर्डर ना बऱ्याच जणांना खूप आवडते, त्याच्यामुळे आपण काही असे दुपट्टे आहेत की जे मुनिया बॉर्डर मध्ये तयार केलेले आहेत. वाव, आणि फ्रंटला पण छान मोठे मोर घेतलेले आहेत. खूप छान आहे हे. अगेन दुपट्टा किंवा कफ्तान काही बनू शकतं. हो. आय थिंक हे गिफ्टिंग साठी बेस्ट आहेत, कारण की हे कोणाला काय द्यायचं असा प्रश्न पडला असेल तर असे मल्टीपर्पज यूज करणाऱ्या वस्तू दिल्या तर कोणालाही ते आवडतीलच. आणि ह्याच्यामध्ये एक छान ऑफर आहे की आपले हे 1250 MRP असलेले दुपट्टे आपण फक्त 1000 ला देतोय. अच्छा, 1000ला, पण ही ऑफर Yes. आपली नवरात्र एंड पर्यंत असणार आहे, म्हणजे हो, आहे. दसरा एंड होईपर्यंत. 12 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर आपली असणार आहे. वा, येस. सो मंडळी हे बघा, ह्या ओढणीवरती तुम्हाला छोटे छोटे बुट्टी कम्प्लीट भरलेले दिसणार आहेत आणि हे असं मस्त चमकतंय लाईट मध्ये, छान वाटतंय. हे पण वेगवेगळे कलर्स आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतोय. अजूनही याच्यामध्ये कलर्स असतील की हे लिमिटेड असेच कलर्स आहेत? नाही, हे सगळे एवढे ब्राईट कलर्स आहेत आपल्याकडे. ओके, निळा रंग आहे, जांभळा, मोरपंखी रंग, त्याच्यामध्ये मोरपंखी रंग पण आहे. छान वाटतंय ना हे, मस्त. आणि ऍक्च्युअल मध्ये ह्याचे कफ्तान खूप छान दिसतील. माझ्याकडे एक आहे आणि मी तो आवर्जून वापरते, त्यामुळे मला माहितीये ते कम्फर्ट झोन असतं एक. इट्स व्हेरी नाईस. अगेन ग्रीन आणि ह्याच्यासोबतची पिंक कलरची मुनिया बॉर्डर आहे, सो त्यामुळे तुम्ही ह्याच्या खालती पिंक कलर म्हणजे कफ्तान शिवला तर पिंक कलरची लेगिन्सही युज करू शकता, किंवा पिंक टॉप सोबत म्हणून सुद्धा लाईट किंवा बेबी पिंक टॉप सोबत मिक्स अँड मॅच सुद्धा केला जाऊ शकतो. असा दुपट्टा आहे हा, सुंदर आहे, मस्त. सो आता हे तर झालं की महिलांसाठी लेहंगा आणि बरंच ऑप्शन आहे, पण अजून काय ऑप्शन आपण बघू शकतोय तुझ्याकडे खास दसऱ्या स्पेशल? खास दसरा स्पेशल की आपण दुपट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त व्हरायटी आणायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, जसं आता आपण हे 1250 दाखवले, तसे आपल्याकडे 1000चे दुपट्टे आहेत की जे आपण ऑफरमध्ये 750 ला देतोय. बरं. आणि दुसरे दुपट्टे आहेत की जे आपले कायम 1550 ला असतात, तर ते दुपट्टे 1400 ला मिळणार आहे. ग्रेट. त्यातली एक दोन व्हरायटी दाखवशील? तू ज्या दुपट्ट्यांबद्दल बोलत होतीस ते आहेत का? येस, हा अगदी एक लाईट पीच कलर मध्ये आहे. पीच कलरचा दुपट्टा ऍक्च्युअली सुंदर दिसतो, कारण की तो वेअर केलायस ते अंदाज येतोय, अंदाज बांधता येतोय की तो किती छान दिसतोय कलर. आणि हे ऑफर मध्ये दुपट्टे आहेत आपल्याकडे आता फक्त 1400 ला. 1400 रुपयात? बरं, मस्त. आणि ह्याच्यातले कलर्स आहेत का काही? हो, हे बघ, हे कलर्स आहेत, तर प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे. ओके, सो हे हा एक नेव्ही ब्ल्यू मध्ये आहे, त्याच्यावर गोल बुट्टी आहेत, त्याच्यावर फुलांची बुट्टी, मुनिया बॉर्डर आणि त्याचा सेम असा मोरपिशी रंग आहे. ग्रेट. आणि जे दुसरे म्हणालीस तू? हे 1000 MRP आणि आता सध्या आपण हे करतोय 750 मध्ये. ओके, त्याच्यातला हा एक ओपन करून दाखवते, डार्क कलर. वाव, खूपच छान आहे. सो सी, तुम्ही कोणताही म्हणजे प्लेन काही घालून जात असाल, त्याच्यावरती ओढणी चांगली स्टाईल करायची तर तुम्ही अशी ओढणी घेऊ शकता. ही खूपच छान दिसते, मस्त. हे किती म्हणाली? 750. 750 ला? बरं, ग्रेट. आणि त्यातले रंग आहेत का काही? हे रंग आहेत, काही लाईट पेस्टल्स आणि काही डार्क, जसा निळा आहे, राणी रंग आहे, पिस्ता ग्रीन आहे, त्याच्यानंतर शेवाळी, मेहंदी रंग, बॉटल ग्रीन कलर, आणि हा सगळ्यांचाच आवडता ब्लॅक कलर, आणि अगेन हा लाईट पिस्ता कलर. सुंदर.
ग्रेट. आता इथे मी मगाशी लहान मुलींचे काही आउटफिट्स बघितले, मला त्यांचेही बघायला आवडतील, कारण की काही बेबीज त्यांचा पहिला सण असू शकतोय हा, त्यामुळे न्यूबॉर्न जे असतात किंवा तर काही बेबीज आहेत 1, 2, 3 वर्षांचे, तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्याकडे किती वयोगटातील मुलांचे आउटफिट्स मिळतात. आपण अगदी न्यूबॉर्न बेबी पासून सुरू करतो. जसं तू आपल्याकडे बघशील, हा आपला हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. न्यूबॉर्न बेबीचा हा 3 पीस सूट येतो, ज्याच्यामध्ये जॅकेट आहे, त्याच्यानंतर हा कुर्ता, खाली धोती आहे आणि हे छानसं टोपरं. म्हणजे हे न्यूबॉर्न साठी बारसं किंवा वाढदिवस त्याच्यासाठी म्हणून. अगदी मस्त. सो हा सुरूच होतो आपला 1550 पासून न्यूबॉर्न बेबीसाठी. ओके. आणि मग नंतर 1 वर्षाचा 1950 आणि मग त्याच्या पुढे प्रत्येक वर्षानुसार आपली किंमत ठरलेली आहे आणि ती आम्ही तुम्हाला दाखवतो. बर, ग्रेट. आणि मुलींसाठी काय ऑप्शन्स आहेत? मुलींसाठी असे छान छान फ्रॉक्स आणि त्याच्याच बरोबर आम्ही पैठणीमध्ये आणि खणामध्ये सुद्धा छान छान असे परकर पोलकी केलेली आहेत. प्रत्येक पोलक्याचा आपण पॅटर्न वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय, की जसं ह्याच्यामध्ये स्लीव्स दिलेले आहेत, हिरवा खण आहे आणि अगेन की जर बारसं आणि पहिला वाढदिवस असेल तर आई बाबांच्या आउटफिट्स नुसार सुद्धा आपण रंग कॉम्बो करून देऊ शकतो, तयार करून देतो. येस. आणि हा बघ, ते गोड आहे, किती छान नेक आहे, मस्त. आणि पिंक कलर मध्ये आपण हा तयार केलेला आहे. अगेन सॉफ्ट अस्तर आहे, त्यामुळे बाळाला अजिबात त्रास होणार नाही या गोष्टीचा. काय रेंज जाते ह्याची? ह्याची पण अगेन सुरुवात जी आहे ती आपली 1250 पासून सुरुवात आहे, अगदी न्यूबॉर्न बेबी साठीची. आणि पुन्हा वर्षानुसार त्यांचे आपल्या किमती ह्या वाढतात. सुंदर. आणि हे इतकं चांगलं मटेरियल आहे की ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता अस्तर अगदी सॉफ्ट मटेरियलचं वापरण्यात आलंय, कारण की लहान मुलांना आपण एक खूप अगदीच न्यूबॉर्न बेबी किती क्यूट आहे. येस, खूपच सुंदर आहे. म्हणजे न्यूबॉर्न बेबीज फार त्रास देतात ना कपडे घालताना, आपण वरती हे नॉट दिलंय. खूप सोपं, सोयीस्कर आणि मागे असे हुक्स मिळणार आहे तुम्हाला. खूप छान आहे हे, आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे ग्रीन आणि मजेंडाचं. मस्त, ग्रेट. आणि तसंच असेही छोटे छोटे फ्रॉक्स आहेत. अयो किती गोड आहे. अगदी 6 महिन्याचं बाळ असेल तर त्यांच्यासाठीही आपण हे तयार केलेले आहेत. आणि अगेन सुंदर असे छान रिटर्न नेक मध्ये. वा. आणि याला पैठणीचं जे पॅच वापरण्यात आलंय ना समोरच, खूप सुंदर दिसतंय. थोडेसे जर मोठे असेल तर त्याला अगेन हे थोडं वेगळं की बुट्टीवाला फॅब्रिक आहे, आणि हे पैठणीचं आपलं थोडं नवीन फॅब्रिक आहे. सो ते आपण बॉडी देऊन त्याचा पॅच करायचा प्रयत्न केलेला आहे. मस्त. वाव, रेड. आणि हे खूप छान फॅब्रिक्स पण बघशील की खूप सॉफ्ट आहे. जनरली मुलांचे नाहीतर हे असं की आम्हाला हे लागतंय किंवा काढतंय, तर अशा कंप्लेंट्स मुलांकडनं शक्यतो. आणि हा आम्ही याच्यासाठी केलेला आहे की आपल्या काही साड्या असतात, तर त्या आयांना ना थोड्या काहीतरी करून रिवाइव्ह करायच्या असतात. बरोबर. तर मग आयांसाठी आपण आउटफिट्स तयार करून देऊ शकतो, आणि असे मुलांसाठी त्याच्यामध्ये फॅमिली कॉम्बोज तयार होऊ शकतात. किती छान. पण हा मटेरियल वेगळा आहे, राईट? येस. पण मग वेगळी म्हणजे समज से फॉर एक्झाम्पल मी माझी एखादी जुनी साडी तुला आणून दिली, त्यात मला काही करून हवंय, तर तेही मिळेल मला करून? हो. किती छान आहे हे. मस्त. नॉट ओनली आपण ड्रेसेस तयार करतो, पण आपल्याकडे आपण पडदे, त्याच्यानंतर तुझे लोड कव्हर्स, कुशन कव्हर, हे सुद्धा तुमच्या जुन्या साड्यांपासून आम्ही तयार करून देतो. कारण की अदरवाईज असं होतं की त्या साड्या आपल्या जास्त वापरण्यात नाहीये, ते ठेवणीतल्या असतात. मग अशा वेळेला सणासुदीला तरी किमान आपलं ते वापरणं होऊन जातं. बरोबर. आणि त्या एक जुन्या आठवणींबरोबर आपण थोड्याशा इमोशनली टच्ड असतो. अगदीच, त्याच्यामुळे म्हणून मग मस्त. खूप सुंदर कलेक्शन आहे हे. ग्रेट. आणि तिथे ना वरती टोपीही दिसत आहेत. आता दसरा, दिवाळी म्हटलं तर पूजा असते घरामध्ये, तर जेंट्स साठी जरा टोपी हा एक आता वीक पॉइंट झालेला दिसतोय सध्याच्या ट्रेंड नुसार. तर काय कॉस्टिंग जाते ह्याची? कॉस्टिंग आपल्याकडे जेवढ्याही खणाच्या दिसत आहेत त्या सगळ्या टोप्या आहेत 350. इव्हन पैठणीमध्ये आपल्याकडे 3 डिझाईन्स आहेत. पहिल्या 2 ज्या आहेत त्या पण 350च्याच आहेत. अगदी शेवटची जी टोपी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे कस्टमायझेशन पण अवेलेबल आहे, कारण अगदी मुंजीसाठी आपल्याला 8 वर्षांच्या मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आपल्याकडे त्या बनवून मिळतात. सो त्याची किंमत फक्त 550 आहे. बरं, ग्रेट. आणि ह्याच्यात काही ऑफर्स किंवा कसं काही आहे आपल्याकडे? आहे, म्हणजे 3 टोप्यांवरती 1 टोपी फ्री आहे. म्हणजे घरात जितकी मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांची सोय होऊ शकते बेसिकली. खूप छान, ग्रेट. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय, पण तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून प्रोडक्ट्स बघता येतील, जसे की हे जॅकेट्स आहेत. सो हे मोठे जॅकेट्स आहेत, त्याचसोबत इथे वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस ठेवण्यात आलेले आहेत. तर तुझ्याकडे जसं आता आउटफिट आहेत, साडी आहेत, तर दसऱ्याला बऱ्याच लोकांचे गेट टुगेदर्स वगैरे असतात, मित्रमैत्रिणींना भेटणं होतं, तर तेव्हा कॅरी करण्यासाठी बटवे, बॅग्स तू मला म्हणालीस मगाशी, तर तसं काही मला कलेक्शन दाखव. आता या सेक्शन मध्ये तू बॅग्स दाखवणार आहेस, राईट? हो.
त्याच्या आधी आपण हे तोरणं पण बघूयात. ओके. वेगवेगळ्या रंगाची आपण पैठणीची तोरणं केलेली आहेत. किती छान. आणि मेन म्हणजे ह्याला तुम्ही डोरला अटॅच करण्यासाठी दोन्ही कॉर्नर तर आहेच, पण मधून ते कधी कधी असं खालती येतं, त्यावेळेला तुम्ही याचा वापर करू शकता. आणि पैठणीचा पॅच आणि खालती सुद्धा असे छोटे छोटे बुट्टी आहेत त्याच्यावर. आणि हे वॉशेबल असणार आहे. हो, फक्त मशीन वॉश करू नका. ओके. जनरली तुम्ही हँड वॉश करा आणि लिक्विड वॉश. ओके. आणि हे किती म्हणजे डोरची साईज काय असेल? आपला स्टँडर्ड डोअर जो आहे त्याची ही साईज आहे, तरी पण इंचामध्ये मी तुम्हाला सांगते. ओके, बर. काय रेंज जाते आणि ह्याची? ही 780. 780. ओके. दसरा म्हटलं, दसरा दिवाळी की घर असं सुंदर सजलेलं असलं पाहिजे. त्याची सुरुवात आपली मेन डोर पासून होते. तर मग त्याच्यासाठी तुम्ही असे सुंदर पैठणीचे तोरण घेऊ शकता आणि वेगवेगळे कलर्स आहेत त्यामध्ये. खूपच छान दिसतंय हे. व्हेरी नाईस. सो आणि अजूनही कलर ऑप्शन्स आहेत सी. असं पिंक आहे त्यामध्ये, रेड आहे, ग्रीन आहे. आणि हे तुम्ही कोणाला अगदी नवीन घरासाठी कोणाला भेट द्यायला जाताय तर त्यावेळेला तुम्ही गिफ्ट करू शकता. अगदीच. हो, खूपच छान आहे हे. मस्त. वास्तुशांत असते तेव्हा आपल्याला काही गिफ्ट करायचं असतं घरी आलेल्यांना, तर त्या वेळेला आपण त्यांना हे देऊ शकतो. सो असे हे गिफ्ट्स आहेत. ग्रेट. येस. आता आपण पर्सेस पाहूयात. हो. तर आपलं नथ असलेला हा क्लच, हा अगेन आपला खूप हॉट सेलिंग आहे. तर त्याच्यामध्ये 2 कप्पे आहेत आणि मध्ये एक छोटा कप्पा आहे आणि विथ स्लिंग येणार आहे. सो हे विथ स्लिंग आहे. आणि हे कॉन्सेप्ट मला आवडलंय. येस. सो ह्याच्यामध्ये अगेन आपण नवरात्रीतले जे 9 रंग आहेत असाही आपला कॉन्सेप्ट आहे की आता आपले ते क्लचेस बनतायत. सो तुमचा हा कोणताही रंग असू दे क्लचचा, ह्याच्यावरती तुम्हाला ज्या नथी हव्यात ज्या रंगाच्या, त्या रंगाच्या नथी आम्ही तुम्हाला लावून देणार आहोत. मस्त. सो जी मंडळं असतात त्या मंडळांमध्ये ना हळदी कुंकू समारंभ, बरेच असे इव्हेंट्स होत राहतात, तेव्हा तुम्हाला गिफ्ट किंवा प्राइज म्हणून काय द्यायचं असेल तर असं काही देऊ शकता. इव्हन बटव्यांमध्ये वा, आपण थोडा हँडल आणि इथलं हे थोडे लटकन्स आपण बदली केले आणि हा थोडा पॅटर्न पण वेगळा केलाय, कारण सगळ्यांनाच गोल बटवे आवडत नाही. बरोबर, थोडा पसरट हवा. आणि मस्त. आणि ह्याच्यात बऱ्यापैकी वस्तू राहतील. साधारण एक 10 रुपयाची पाण्याची बॉटल राहू शकते, तुमचे छोटीशी वॉलेट असेल तुमचा तर ते राहील, फोन राहील आणि चार्जर आणि तुमचे काही थोडं मेकअपचं सामान इझिली राहू शकतंय. एवढी स्पेस त्याच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. याची काय प्राइस जाते? हे 650. आणि ह्याच्यामध्येच आपला जो गोल बटवा आहे तो आहे 750. अरे वा. सो गोल बटव्यावरती मस्त कमळ आणि फुलांचे मोटिव्स करण्यात आलेत. आणि अगेन हे जर बघशील तू, आपलं हेच फॅब्रिक आहे, पण ह्याच्याबरोबर आपण हे अर्ध फॅब्रिक ना टीम अप केलेलं आहे. ओके. सो असे तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे पण करून हवे असतील, कारण की बऱ्याच जणांना लग्नामध्ये पण रिटर्न गिफ्ट करायला ह्या गोष्टी हव्या असतात. तर लोक बल्कने आपल्याकडे ऑर्डर प्लेस करतात. तर त्याच्यामध्ये अगेन कस्टमायझेशन मध्ये तुम्हाला जसं हवे तसे बटवे तुम्हाला तयार करून मिळतील. अरे वा. काय रेंज जाते ह्याची? ह्याची पण 650. 650. ओके. हे खूप छान आहे, मस्त वाटलं मला हे. आणि हे आपण प्लेन मध्ये पण केलेले आहे. अरे वा. सो फक्त ज्यांना प्लेन यूज करायचंय, सो हे तुम्ही असं टाकून फिरलात तरी ते खूप छान दिसेल. बऱ्याचदा असं होतं की ते बॅग ठेवायची कुठे, हा मोठा प्रश्न पडतो. आणि हे इझी टू यूज आहे, हॅसल फ्री म्हणतो त्या पद्धतीचं यूज करू शकता. हे तुम्हाला अगदीच 550 मध्ये आहे. हे 550 मध्ये. वाव. हे छान आहे, हा कलर मस्त आहे. येस. खणामधला रंग आहे आणि ह्याला शोल्डर स्लिंग आहे, मोठी स्लिंग आहे आणि मस्त नथ त्यावर लावून आहे. येस. छान वाटतंय. हे किती हाईटला आहे ते तुम्ही बघू शकता. हे एक आयडियल तुमचा जो लुक आहे तो करण्यासाठी छान आहे, मस्त दिसतंय. आणि ह्याच्यातला हा कलर छान आहे. हे बघ, हे आता अगेन आपण खण आणि थोडंसं पैठणी बॉर्डर, म्हणजे मग ह्याच्यामध्ये आपण खण वापरलेला आहे आणि इथे आपण बुट्टीवाला फॅब्रिक दिलेलं आहे. सो एक कॉन्ट्रास्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय रेंज जाते ह्याची? हे आपल्याकडे आहेत 650. ओके. आणि नथ लावलेला आहे ते 750. बरं. येस. त्याच्यामध्ये पण खूप वा. सो हे बघा किती मस्त मस्त कलर्स आहेत ह्याच्यामध्ये. कलर्स आणि समोरचे प्रिंट ऑप्शन्स तुम्ही बघू शकता. हे ब्लॅक छान आहे, ब्लॅक विथ गोल्डन. येस. मस्त वाटतंय हे. सो हे गिफ्टिंग साठी बेस्ट ऑप्शन असू शकतं. मला हे सांगायला आवडेल की यंदा रक्षाबंधनाला माझ्या नणदेला मी इकडनं गिफ्ट घेऊन गेले, तर आम्ही इकडनं पैठणीचेच पर्सेस त्यांना गिफ्ट केले आणि त्यांना ते खूप आवडले, कारण की ती युजफुल वस्तू आहे ना, सणासुदीला ती युज होऊ शकते अशी. ग्रेट. अगेन पैठणी. अरे वा. आणि त्याच्याबरोबर बुट्टी फॅब्रिक. मस्त.
सो हे खरंच खूप कमाल आहे आणि सॉफ्टनेस खूप चांगला आहे ह्याचा. व्हेरी नाईस. आणि जर तुम्हाला स्लिंग नको हवी असेल तर नुसतं फक्त हातात वॉलेट म्हणून सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. कॅरी करू शकता. येस. सो आपल्याकडचा एक अगेन सगळ्यांना आवडणारा म्हणजे सिंगल हँडल. ह्याला सिंगलच हँडल असतं आणि जेव्हा तू ओपन करतेस तेव्हा तुझ्या लक्षात येतं. अच्छा, हे अशा पद्धतीचं आहे. इथे आतमध्ये छोटा कप्पा आहे ज्यामध्ये चावी वगैरे ठेवू शकता आणि इथे बऱ्यापैकी स्पेस असल्यामुळे ज्यांची अशी पसरट वॉलेट असते ती ह्याच्यामध्ये राहील आणि फोन आणि थोडं मेकअपचं सामान म्हणजे कुठेही 2-3 तासांसाठी फंक्शनला जाणार असाल तेव्हा कॅरी करायला, हातात पकडायला चांगलं आहे आणि असंही कॅरी करायला म्हणजे हँड्स फ्री. मस्त. ह्याच्यात कलर्स आहेत का? येस. हा काळा रंग आहे. वा, हे बघा हे असे कलर्स आणि त्याचसोबत त्याच्या समोर जे पॅचवर्क आहे ना तेही तुम्ही बघा, सगळ्या ह्याच्यावरती वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता हे आपण लोटस मध्ये घेतलेलं आहे. ज्यांना मोर आणि पोपट नको हवे असतील, फिगर जनरली ज्यांना नको हवे असतात त्यांच्यासाठी हे फ्लावर डिझाईन आहे. मी जसं मगाशी म्हटलं की माझ्या या लेंग्याबरोबर ती बटवा नाहीये, तर त्याच्यामुळे आपण हे सिंगल हँडल घेऊन आपण हा लुक क्रिएट करू शकतो. सो सेम बुट्टी आणि लोटस डिझाईन. अरे वा, मस्त. सो या लेहंग्याला व्यवस्थित मॅच होईल अशा पद्धतीचं आहे, तुम्ही बघू शकता. हे खूपच छान दिसतंय. ग्रेट. आता हे अगेन पैठणीचं डिझाईन आपण त्याच्याबरोबर, ज्यांना पैठणीची पर्स वापरायची पण एकदम भरकच्च डिझाईन नकोय, भरभरून नकोय, छोटासा पॅच डिसेंट लुक हवाय तर त्याच्यासाठी असे ऑप्शन्स निवडू शकता. आणि काय रेंज जाते याची? हे सगळे 750 ला आहे. 750 आणि मस्त आहेत. पिवळा रंग आहे. अगेन पिंक कलर. ग्रेट. आणि ब्लॅक. नाईस. सो हे सगळं काही जे तू ऑफर्स सांगितलेत हे किती तारखेपर्यंत अवेलेबल असणार आहेत? 12 तारखेपर्यंत. 12 तारखेपर्यंत. ओके. तर मला आता विचारायचंय, कोणी ऑनलाईन ऑर्डर दिली तर एक वस्तू मागवणं अपेक्षित आहे की एक पर्टिक्युलर अमाऊंटची खरेदी करणं अपेक्षित आहे? नाही, अगदी सिंगल टू सिंगल तुम्ही वस्तू आमच्याकडे ऑर्डर प्लेस करू शकता. आणि तुम्हाला जे काही आता या व्हिडिओ मधनं आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, आमचे जे नंबर आहेत त्या नंबरवरती पाठवा आणि तुम्हाला जिथे हवं असेल तिथले पिनकोड नंबर आम्हाला नीट आणि व्यवस्थित द्या, जेणेकरून काही काही असे एरियाज आहेत की जिथे कुरिअर्स पोहोचत नाहीत पण आपलं पोस्ट पोहोचतं. म्हणजे असे गावची ठिकाण आहेत की बऱ्याचशा तुझ्या व्हिडिओज मधनं आम्हाला अगदी रत्नागिरी वगैरे अशामधून पण ऑर्डर जनरेट झालेल्या आहेत. पण मग अशा वेळेला आपण पोस्टातनं पार्सल पाठवू शकतो. ग्रेट. तर मंडळी, नवरात्रीसाठीची स्पेशल खरेदी करायची असेल, दसऱ्यासाठीची स्पेशल खरेदी करायची असेल पैठणीमध्ये तर आय थिंक सोनाली ताईकडे तुम्ही येऊ शकता. नाविन्याज हँडलूम मध्ये खूप मस्त कलेक्शन तिने आणलेलं आहे आणि थँक्यू सो मच वन्स अगेन मला बोलवल्याबद्दल आणि अगेन इतकी छान व्हरायटी दाखवलीस त्याबद्दल. आणि तुझे सुद्धा खूप खूप आभार की आम्ही कधीही तुला सांगितलं आणि विचारलं की तर तू अशी छान येतेस आणि आमचे सगळेच प्रोडक्ट खूप छान दाखवतेस. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला नवनवीन कस्टमर्स आम्हाला जॉईंट होत असतात. त्याच्यामुळे नाविन्यातर्फे तुझे खूप खूप आभार. इट मीन्स अ लॉट. आणि खरं तर हे प्रेक्षकांचीच कामाची पावती आपण म्हणू शकतो की त्यांना मेन माझे व्हिडिओज तर ठीक आहेत पण तुमच्याकडे मिळणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते जास्त आवडतात. त्याहून अजून काय सोने पे सुहागा असू शकतं असं मला वाटतं. तर मंडळी, तुम्हाला इथे खरेदीला यायचं असेल तर मी ऍड्रेस सांगणारच आहे, पण मंडे टू संडे ऑल डेज ओपन आहोत आपण की कसं काय? आपण ट्युजडे पासून सुरू आहोत. मंडे आपला ऍक्च्युली ऑफ असतो. पण आता हे 2 आठवडे आपलं वर्किंग असणार आहे. पण येण्याआधी तुम्ही प्लीज कृपया कॉल करून या आपल्या दोन्ही नंबरवरती. अदरवाईज ट्युजडे पासून संडे पर्यंत आपली वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ग्रेट. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच नाविन्याज हँडलूम या पैठणी स्टुडिओला भेट देऊ शकता. एक्झॅक्टली कुठे यायचंय? दादर हिंदमाता ईस्ट मध्ये यायचंय. सेंट पॉल स्ट्रीट म्हणजे हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे ना त्याच्या बॅक साईडला दुसरीच लेन आहे सेंट पॉल स्ट्रीट. या स्ट्रीट वरती सिल्वर क्रेस्ट नावाची बिल्डिंग आहे. त्याच्याच फर्स्ट फ्लोअर वरती शॉप नंबर 1 आहे नाविन्याज हँडलूम. दुसरा लँडमार्क द्यायचा झाला तर इथे खालतीच पर्शियन बेकरी आहे. त्या बेकरीच्या शेजारीच एक पायरी तुम्हाला दिसेल. ती पायरी तुम्हाला वरती घेऊन येणार आहे फर्स्ट फ्लोअरला आणि तिथे येऊन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.